सगळ्यांनी आता चौरस, या चौरसावरती मागे प्रश्न येऊन गेला, मग त्यामुळे स्टील आपण एक सेफ साइड म्हणून करून घेतोय, पण या वेळेचा एक्सपेक्टेशन आहे आयतावर प्रश्न येईल. बरं, आता चौरस बघू आपण पहिल्यांदा काय ते. तर बघा आता काय ते चौरसाच्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा चौरस म्हटलं की नावातच कळते चारी बाजू सारख्या ना रे बाबांनो. चौरस स्क्वेअर, स्क्वेअर म्हटलं आपण त्याला चारी बाजू सारख्या, चारी कोण पण सारखे, चारी कोण 90 वाले का. मग याच्यामध्ये सगळ्या बाजू सारख्या आहेत. मग आता तुम्हा लोकांना समजा म्हटलं मी याच्यामध्ये चला परिमिती बरोबर किती, चला सांगा बरं आता सोपं एकदम. यस करेक्ट, बोला बोला बोला, बरोबर आहे. परिमिती बरोबर किती, याची परिमिती बरोबर किती, कमॉन चला. परिमिती म्हणजेच काय म्हणा आपण, ह्याला म्हटलं बाजू, करेक्ट ना, बाजू. तर बाजू किती, ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू सगळ्या सारख्याच ना रे. मग सगळ्या बाजू सारख्या, तर बाजू 4 गुणिले बाजू ना. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. क्लिअर. त्यानंतर नंबर 2, नंबर 2 तो म्हणजे याचा कर्ण. आता चौरसाचा कर्ण महत्वाचा माणूस, त्याच्यावर मागे प्रश्न होताच. ठीक आहे, ऐका. चौरसाचा कर्ण महत्वाचा कसा तो बघा सगळ्यांनी. इथून हा वाला, करेक्ट ना, हाच कर्ण ना तो. हा जो कर्ण आहे हा चौरसाचा कर्ण म्हणून समजू आपण. बघा ध्यानात घ्या सगळ्यांनी. याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं मी याला मी कर्णाला समजा मी एक्स असं म्हणलं, ठीक आहे. इथून एवढी लाईन ए, तर मला सांगा जर हे किती, दोन्हीकडे हे पण किती सांगा लवकर, एच असेल. माहितीये का कशामुळं, ही बाजू ही बाजू कशी सारखी आहे ना, म्हणून ते दोन्हीकडे असेल. तर तुम्हा लोकांना समजा पायथागोरस बाबा की जय म्हटलं, त्याचं प्रमेय काय सांगा पायथागोरस बाबाचं सांगा लवकर. हा, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग गावठी भाषेत आपल्या, बरोबर का. मग त्याला असं लिहिलं जातं कर्ण काढताना एक्सचा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक परत त्या याचा वर्ग ना, दोन्ही याचा वर्ग, करेक्ट आहे का. या पण याचा वर्ग त्या पण याचा वर्ग, करेक्ट ना. मग एक्स वर्ग बरोबर सांगा ए वर्ग किती वेळा. अरे ए वर्ग ए वर्ग किती वेळा, ए वर्ग 2 वेळा ना. याला म्हणायचं 2 वेळा ए वर्ग, करेक्ट. आता दोन्ही बाजूंना इकडे बघा, इथे एक्स वर्ग आहे, इथे 2a चा वर्ग आहे. एक्स म्हणजे नाव दिलंय कर्णाला, ए म्हणजे नाव दिलंय बाजूला, कळतं ना सगळ्यांना काय ते. मग समजा मी दोन्ही बाजूंची वर्गमुळं जर घेतली तर आपल्याला उत्तर असं मिळतं एक्स इज इक्वल टू, चला बोलताय काय ते बोला लवकर, वर्गमुळात 2 गुणिले ए. ऐका, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, ए वर्गचं वर्गमूळ ए. एवढं सोपं आहे बघा ते. 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, ए वर्गचं वर्गमूळ इथे ए येणार आहे, आणि एक्स वर्गचं वर्गमूळ म्हणजे एक्स येणार आहे. मग आता हे जे नावं ठेवली होती, हे नाव होतं कर्णाचं, आणि हे वर्गमुळात 2 होतं, आणि इथे बाजूला ए म्हणजे काय होती, बाजू. मग तुम्हाला कर्णाचा एक फॉर्म्युला भेटला. तर तुम्हाला हा जो प्रूफ सांगितला हे काय लक्षात ठेवायचं नाहीये, तुम्हाला लक्षातच ठेवायचं नाही. उगाच बिनकाउंट टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले काय, तर बाजू. तुम्हाला हे लक्षात ठेवत जायचे. मग आता 3 नंबर क्षेत्रफळ. नंबर 3 टाका सगळ्यांनी, क्षेत्रफळ. क्षेत्रफळात 2 फॉर्म्युले येतात. सगळ्यात पहिला फॉर्म्युला म्हणजे सगळ्यात इझिएस्ट, बाजू वर्ग, करेक्ट आहे का. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू वर्ग ना. तर सगळ्यात पहिला बेसिक इथे लिहून टाका, क्षेत्रफळ इज इक्वल टू डायरेक्ट लिहा बाजू वर्ग. मग तुम्हाला लोकांना मी काही जरी बाजू दिली तर समजा 10 म्हटलं, 10चा वर्ग 100, क्षेत्रफळ 100, एवढं चिल्लर पार्टी असते ती, ठीक आहे. पण आता क्षेत्रफळाच्या संदर्भात तुम्हाला लोकांना दुसरा एखादा प्रश्न आला, समजा नंबर 4, तो म्हणजे असा, क्षेत्रफळाचा जे काही तुम्ही क्षेत्रफळ काढता ते कर्णाच्या ह्याच्यामध्ये काढा. तुम्हाला कर्ण दिला आणि म्हटले क्षेत्रफळ काढा, तर काय करायचं ऐका सगळ्यांनी. तुम्हाला यालाच मी प्रूव्ह करून दाखवतो. हे लिहिलं सगळ्यांनी, ठीक आहे. बाजूच्या बदली तुम्हाला कर्ण दिला तर तुम्हाला तरी क्षेत्रफळ काढता येतं. ते कसं ते ऐका. आता तुम्हा लोकांना कर्णा संदर्भात मी असं सांगितलं बघा सगळ्यांनी, प्लीज कॅमेरा इथे घ्या प्लीज. आता बघा, कर्ण बरोबर तुम्हाला मी काय म्हटलं सांगा लवकर. कर्ण बरोबर काय, वर्गमुळात 2 गुणिले काय, बाजू. मग ह्याला असं म्हणू शकतो ना, हा वर्गमुळात 2 इथे गुणिले, इथे आलो काय येईल तो भागिले होईल की नाही, हो. म्हणजेच त्याला मी असं लिहू शकतो का बघा, ही बाजू, ही वाली बाजू इज इक्वल टू, हा वर्गमुळात 2 गेला इथे खाली, याला असं लिहिता येईल मग कर्ण छेद वर्गमुळात 2. हे क्लिअर आहे का सगळ्यांना. काय झालं, फक्त तो वर्गमुळात 2 तिकडे गुणायचा. जर नाही कळलं, नाही पटलं त्याला परत इकडे घेऊन या, परतच दिसतं, एकच येते, ठीक आहे. म्हणजे बाजू इज इक्वल टू कर्ण भागिले वर्गमुळात 2. मग जर का इथे बघा सगळ्यांनी, इथे या बाजूच्या वर्गामध्ये
बाजूमध्ये मी कर्णाची किंमत ठेवली आणि असं लिहिलं की कर्ण भागिले वर्गमुळात 2, बाजू म्हणजे काय, बाजू म्हणजे काय वाचा परत एकदा, कर्ण भागिले वर्गमुळात 2 आणि कंसाचा जर का मी वर्ग केला तर आपल्याला क्षेत्रफळाचा एक नवीन फॉर्म्युला मिळतो. तो काय मिळतो की कर्णाचा वर्ग, बघा सगळ्यांनी काय मिळतो फॉर्म्युला, कर्णाचा वर्ग आणि वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे किती, 2 भागिले 2. हे झालं तुमचं क्षेत्रफळाचं आणखीन एक सूत्र. लिहून टाका. तर तुम्हाला लोकांना हे फक्त सांगायसाठी होतं. तुम्हाला मी जे सांगतोय ना हे 3 वाटलं तर म्हणा 4, याला 4 म्हणा तुम्ही. तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे का त्याच्यामध्ये, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं, हे कसं आलं ते बी सांगितलं मी. पण स्टील याच्यावर 1-2 गणितं केले की तरच कळेल तुम्हाला ते सोडवायचं कसं, अप्लाय कसं करायचं. झालं. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन घ्या एक. मागचा जो क्वेश्चन होता तो जस्ट एक दाखवतो झलकच. ठीक आहे, बघू तुम्ही कसे करता काय ते. पाठीमागच्या राज्यसेवेचा प्रश्न कसा होता बघा. आता फालतू प्रश्न होता, लेट स्पेशल नॉलेजची गरज नव्हती, पण फॉर्म्युला माहिती असेल तर सुटला असता. ठीक आहे, तर तो प्रश्न असा होता आणि MPSC CSAT 2018चा प्रश्न, याच्यावरचा चौरसावर काय होता तो. तर MPSC CSAT 2018 मध्ये तुम्हाला प्रश्न असा होता, 2 चौरस त्यांनी दिले होते तुम्हाला. एक चौरस इथला हावाला असा, एक त्याची लांबी होती तुम्हाला लोकांना 8 सेंटीमीटरची, अशी बाजू म्हणजे एक बाजू होती 8 सेंटीमीटरची. हा एक चौरस तुम्हाला दिला होता, त्याला त्यांनी म्हटलं होतं चौरस क्रमांक A. क्लिअर. आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला अजून एक चौरस दिला होता याच्यापेक्षा थोडा छोटावाला, आणि ह्या चौरसामध्ये त्यांनी तुम्हाला लोकांना बाजू दिली नव्हती. हा कर्ण त्यांनी दिला होता तुम्हाला लोकांना, आणि त्या कर्णाची लांबी त्यांनी दिली होती किती माहिती आहे का, 8च. इथून एवढं हे 8 आहे. आणि मग त्याला म्हटलं होतं त्या लोकांनी हा चौरस क्रमांक B आहे. बघा काय ते, हा चौरस क्रमांक A, हा वाला चौरस क्रमांक B. A वाल्या चौरसात तुम्हाला बाजू दिली, B वाल्या चौरसात तुम्हाला लोकांना कर्ण दिलाय. आणि आता प्रश्न त्यांचा काय होता तो बघा, की या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांची वजाबाकी किती. याचं क्षेत्रफळ काढायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं आणि या दोघांची करायची वजाबाकी. मग ती वजाबाकी वगैरे कशी काय, चिल्लर पार्टी आहे बघा ते कसं. मला तुम्ही सांगायचं याचं क्षेत्रफळ काढताय तुम्ही. बरं आता इकडे बघा सगळ्यांनी, यांच्या क्षेत्रफळांची तुम्ही प्रश्न कंप्लीट करा वाटलं तर. चौरस A आणि चौरस B क्वेश्चन कंप्लीट करा. कृतीला जागा सोडू शकता राहिला असेल तर ल्या. चौरस A आणि चौरस B यांच्या, चौरस A आणि चौरस B यांच्या क्षेत्रफळातील फरक किती, यांच्या क्षेत्रफळातील फरक किती. तर कसं करायचं होतं तर बघा, याच्यामध्ये हा हे जे पहिलं जे चौरस आहे, चौरस हावाला, याच्यामध्ये सूत्र लागतं बाजूचा वर्ग. काय सूत्र लागतं याच्यामध्ये, बाजूचा वर्ग. का बरं, बाजू दिली म्हणून. मग मायनस करायचं आता याचं, याच्यात काय दिलं सांगा, कर्ण. कर्णावाला सूत्र काय सांगा रे, कर्णवाला सूत्र काय सांगा लवकर, कर्णाचा वर्ग भागिले काय 2. झालं. याची किंमत 8 आहे, याची पण किंमत 8च आहे. किंमत ठेवायची आणि तुम्ही उत्तर काढायची. बाजू वर्ग म्हणजे 8चा वर्ग वजा कर्णाचा वर्ग म्हणजे परत 8चाच वर्ग. अरे करेक्ट का, आणि भागिले काय 2. झाला, विषय संपलायचा. 8चा वर्ग किती सांगा लवकर, 64. बघा 8चा वर्ग किती, 64 वजा 8चा वर्ग परत किती सांगा, 64. आणि परंतु 64 भागिले किती सांगा खाली 2. मग याच्या पुढली स्टेप बघा सगळ्यांना, आता काय राहिला तर ते, तो अलीकडचा 64 ॲज इट इज वजा, बघा सगळ्यांनी प्लीज, हा अलीकडचा 64 इकडे बघा, कॅमेरा इकडे का, 64 ॲज इट इज वजा 64/2. 64ला अर्ध करा रे बाबांनो, किती आलं 32. मग 64 मधून किती गेला सांगा लवकर, 32 गेला. उत्तर राहिलं काय सांगा लवकर, 32 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 4 सेमी. 32 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 32 चौ सेमी. हे तुमचं याच्यातलं उत्तर होतं. या दोघांच्या वर्गांत म्हणजे त्या एरियामधला, म्हणजे आपण त्याला बोलतो आपण क्षेत्रफळामधला फरक होता तो. ठीक आहे, हे असं पाठीमागच्या याला येऊन गेलेलं. नेक्स्ट प्रश्न फिरले तर कशा प्रकारे फिरतील याच्यावरती तेही बघू आपण चौरसावरचे. प्रश्न दुसरा, एका चौरसाचे
एका चौरसाचे क्षेत्रफळ, एका चौरसाचे क्षेत्रफळ 784 784 चौसेमी आहे. 784 चौसेमी आहे. तर त्याची परिमिती किती? 784 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती? ठीक आहे, लक्ष द्या. क्षेत्रफळ 784 कोणाचं? अरे कोणाचं? चौरसाचं ना. जरा लक्ष द्या सगळ्यांनी. चौरसाचे क्षेत्रफळ जरा लक्ष द्या प्लीज. इज इक्वल टू काय? बरं सूत्र काय असतं आपलं? बाजू वर्ग. पण क्षेत्रफळ दिले किती त्यांनी सांगा लवकर? 784. ते चौसेमी बिमी सगळं असतंच, ते त्यांना द्यावाच लागते. ठीक आहे, मला सांगा इथं चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? आता केल्याप्रमाणे बोला लवकर. काय ते? अबे सूत्र बाजूचा वर्ग ना. मग तुम्ही बोला की इथं बाजूचा वर्ग असं आलं, या साईडला 784 आलं, दोन्ही बाजूंना वर्गमूळ घ्यावे लागतील. बरोबर आहे का? मग जर मी दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतली तर कसं येतं बघा ते. म्हणून बाजू इज इक्वल्स टू वर्गमुळात 784 आणि म्हणून बाजू इज इक्वल टू 784चं वर्गमूळ सांगा किती? 28. तुम्हाला मी सांगून ठेवतो बरं. आता तुम्ही काही लोक एकदम उशीर आला असता, इकडे बघून घ्या सगळ्यांनी. वर्ग आहेत ना, वर्ग ते 1 ते 30 पर्यंतच पाठ करायचे आणि घन आहेत ना, घन ते कितीपर्यंत? 1 ते 10 पर्यंत पाठ करायचे. हा, ज्याला येत नसतील तर आपल्या वहीमध्ये पहिल्या 2 पानावर ते दिलेलं आहे. क्लिअर? सो वर्ग 1 ते 30 पर्यंत पाठ करा, घन 1 ते 10 पर्यंत पाठ करा. याचा सर्वाधिक उपयोग तुम्हा लोकांना ह्या प्रकारच्या गणितांमध्ये होणार आहे. इथं सगळ्यात जास्त उपयोग येणारच आहे, काही ना काहीतरी येणारच आहे. क्लिअर सगळ्यांना? सो आता सध्या तरी ठीक आहे. 784 हा कोणाचा वर्ग आहे सांगा लवकर? 28चा वर्ग आहे. करेक्ट ना? 28. सो तुमची बाजू आली तुमच्याकडे 28 सेंटीमीटर. मग तुम्हाला विचारलं मी परिमिती किती. आता मग क्षेत्रफळावरून परिमिती कशी काढायची? पहिल्यांदा बाजू काढायची, मग परिमिती काढायची. कळलं सगळ्यांना काय ते? ही प्रोसिजर आहे. क्षेत्रफळावरून डायरेक्ट परिमिती निघत नसती. कळलं सगळ्यांना काय ते? तुम्हाला पहिल्यांदा बाजू काढावी लागते आणि मग परिमिती काढावी लागते. मग आता लिहून टाका परिमिती. चला रेडी का? परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. माझा तुम्ही सांगा मग 4 गुणिले बाजू म्हटलं, बाजू आहे 28ची. 28चा पाडा तर आपल्याला 100% येत नसणार आहे. मग आपलं गप गरीब 4 ने गुणायचं. ठीक आहे, चला बोला किती येते सांगा ते फायनल. 112. 112 सेंटीमीटर सेमी. सीएम आवडत नाही तर सेमी लिहायचं. हे वहीत नाही आहेत बरं गणित जे मी सांगतोय ते. लिहित चला, अपडेट करा नोट्स. सगळं वेगळं चालतं इथं. दर बॅचला वही वेगळं गणित असतं. ठीक आहे, हे वहीत नाहीये, लिहून घ्यायचं सगळ्या क्लासच्या जुन्या माझी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच. ठीक आहे, झालं. नेक्स्ट आता याच्या नंतर नेक्स्ट आता तुम्ही लोकांनी लिहायचं आयत. आयत, रेक्टँगल. आता आयताच्या संदर्भात तुम्हाला लोकांना पहिल्यांदा सरळ 2 गोष्टी, एक लांबी रुंदी. बरोबर? लांबी रुंदी संदर्भात तुम्हाला लोकांना आता समोर जो फळा मी आता वापरतोय हा फळा पण एक प्रकारचा आयतच आहे. करेक्ट? तर याच्यामध्ये बघा आता आयताच्या संदर्भात तुम्हाला आता काय, तर सगळ्यात पहिलं एक आयत आपण काढून घेऊया. त्या आयतामध्ये तुम्हाला लोकांना समोर दिसतच आहे की ही बाजू ह्याला 1 रुपये, ही बाजू ह्याला 1 रुपये. जसा आपला फळा आहे बघून घ्या. ही वाली सगळी लांबी आहे, ही वरची सेम लांबी झाली, इथे रुंदी आली, ते रुंदी आली. क्लिअर सगळ्यांना काय ते? ह्या ज्या बाजू आहेत त्या समोरच्या बाजू कशा सगळ्या 1 रुपये. ठीक आहे, सो याच्यामध्ये मी जर समजा याला एल असं म्हटलं, एल म्हणजे लांबी, एल म्हणजे काय? लांबी म्हणजे लेंथ. पण त्याला कशाला काय नावं दिली ते आपण लिहून घेऊ साईडला. आणि याला म्हणायचं बी म्हणजे ब्रेड्थ म्हणजेच काय? रुंदी. त्याला आपण असं म्हणू आपल्या भाषेमध्ये हे लाडू बुंदी. याला काय म्हणायचं? लाडू. आणि याला काय म्हणायचं? बुंदी. मग आता लाडू आणि बुंदी संदर्भात बघा सगळ्यांनी, एल ला आपण लेंथ साठी एल असं वापरतो, बी म्हणजे ब्रेड्थ साठी आपण बी असं वापरतो. अर्थात याला आपण असं म्हणूया ही लांबी आणि ही रुंदी. पण हे सगळं लिहिण्यापेक्षा आपण फक्त पहिले अक्षर घेऊ, लाडू आणि बुंदी. ठीक आहे, मग आता तुम्हाला लोकांना मी विचारलं सगळ्यात पहिलं याच्यामध्ये परिमिती
याची परिमिती काढायची, मला आयताची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे आपल्याला बेसिक माहिती आहे, बॉर्डरची लांबी. करेक्ट करे बाबांनो. मग बॉर्डरची लांबी इकडे बघा सगळ्यांनी, ही लांबी, ही इथली लांबी, परत हे पण मोजायचं आणि हे पण मोजायचं. मग आता हा एल आहे, तर हा वरचा पण किती रे बाबांनो, एलच का? हा जर बी आहे तर हा पण काय बरं सांगा लवकर, बी. म्हणजे अर्थात सांगायचं तात्पर्य हे जर 8 असेल तर हे पण 8, हे जर 4 असेल तर हे पण 4, हे 4 तर हे पण 4. क्लिअर सगळ्यांना काय ते? मग तुम्हा लोकांना याची परिमिती म्हणजे सगळीच बॉर्डर मोजावी लागली. मग सगळी बॉर्डर मोजणे म्हणजेच काय मोजणे, जरा बघा इकडे सगळ्यांनी, की परिमिती बरोबर लांबी अधिक परत रुंदी अधिक परत लांबी आणि परत रुंदी. तुम्हाला लांबी ही दोनदा मोजावी लागली आणि तुम्हाला ती रुंदी पण दोनदा मोजावी लागली. तर मला सांगा बघा, लाडू अधिक बुंदी अधिक लाडू अधिक बुंदी, किती लाडू? 2 लाडू. किती बुंदी? 2 बुंदी. या दोघातून कॉमन काय निघाला? 2. आणि मग ते 2 कंसात लाडू आणि बुंदी लिहा. ही झाली परिमिती. कोणाची? आयताची परिमिती. आता लक्ष द्या सगळ्यांनी. तर क्षेत्रफळाच्या संदर्भात तुम्हाला लोकांना साधं सरळ आहे, लांबी गुणिले रुंदी. बरोबर? म्हणजे लाडू गुणिले बुंदी. लाडू गुणिले बुंदी, लांबी गुणिले रुंदी. तर तुम्हा लोकांना याच्यावरचा प्रश्न हा 100% कंडिशनल प्रश्न पडणार. कंडिशनल प्रश्न म्हणजे कसा? तो प्रश्न नंबर 1 घ्या. चला, या 2 गोष्टी कळल्या सगळ्यांना काय ते? बरं. तर परिमिती क्षेत्रफळ दोन्ही झालं. आता प्रश्न पहिला घ्या, लिहा. एका आयताची लांबी, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे जर आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी असेल, 288 चौसेमी असेल, तर हा प्रश्न कुठल्याच वहीत नाहीये. 30 बॅच चालू आहे आता, आपली बॅच नंबर 30 चालू आहे. काही वहीत हा प्रश्न नाहीये ना? ठीक आहे. तर त्या आयताची परिमिती किती? तर त्या आयताची परिमिती किती एक्सपेक्टेड आहे यावेळेला? अशा प्रकारे लांबी रुंदीचं एकमेकांमध्ये दुप्पट तिप्पट निंपट देऊन प्रश्न विचारला जाईल पेपरमध्ये. डू इट. सुनो सुनो सुनो, यहाँ पे देखो सब लोग अभी. हे लक्ष द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना जी कंडिशन दिली त्या कंडिशन मध्ये तुम्हाला मी असं म्हटलंय, बोला चला काय ते बोला. एका आयताची काय? एका आयताची लांबी ही काय? लांबी ही लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. लाडू हा बुंदीच्या दुप्पट आहे. असं करून घ्या पहिल्यांदा. चला, लाडू हा बुंदीच्या दुप्पट आहे. इतकं झाल्यानंतर आता तुम्हाला लोकांना इतकं हे तर कळलं पाहिजे किमान यार, लाडू बुंदीच्या दुप्पट म्हणजे असंच केलं पाहिजे आपण, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग आता तुम्हाला लोकांना दिलंय या बाबांनी क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ ते दिलं, ते बघा असं दिलंय, आयताचे क्षेत्रफळ. अरे कितना दिया है? 288 दिलंय बरं त्या लोकांनी. आता तुम्हाला फक्त काय करायचं याच्यामध्ये, क्षेत्रफळ जो फॉर्म्युला आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला मला सांगायचा सगळ्यांनी. बोला फॉर्म्युला काय? अबे बोला बे. हा, लांबी गुणिले रुंदी म्हणजे लाडू गुणिले बुंदी इज इक्वल टू 288. बरं मित्रमंडळ, साधी सरळ गोष्ट आहे. समोर तुम्हाला दिसतंय एल ची किंमत किती आहे रे? टू बी. अबे टू बी ऑर नॉट टू बी? दॅट इज द क्वेश्चन. टू बी आहे ना. सो एल ची किंमत जी टू बी आहे, ती एल ची किंमत उचलायची, याच्यामध्ये ठेवायची आणि याच्या खाली कसं येईल बघा. एल ची किंमत जी टू बी आहे, ती टू बी किंमत उचलायची, ती किंमत ह्या एल मध्ये ठेवायची. आणि इथं लोकांना असं कळलं की यार एल ची किंमत तर ऑलरेडी टू बी आहे. अरे टू बी ऑर नॉट टू बी? टू बी गुणिले या साईडला हा बी इज इक्वल टू 288 झाला. आता हायसं वाटलं काही लोकांना, सुटलंय गणित ते आता. ठीक आहे. मग आता मित्रमंडळ तुम्ही सांगा, इथं बी गुणिले बी म्हणजे बीचा वर्ग. अरे बरोबर आहे का? मग बी गुणिले बी म्हणजे बीचा वर्ग. ऐका जरा मित्रमंडळ, ज्यांना काही कळत नाही तगडं पण, बघा वरती स्क्रीन मध्ये बघा तिकडे,
2 गुणिले बी गुणिले बी म्हणजे त्याला असं म्हणणार 2b वर्ग बरोबर 288. हा 2 इथे चिटकलेला नसून तो इथे गुणाकाराला असतो, बरोबर. हा जो 2 इथे गुणिले याला तिकडे घेऊन जा, त्याला भागिले करायला हवा तिथं, आणि अर्थातच ते असं बनेल पुढच्या स्टेपला b वर्ग बरोबर 288 भागिले 2. क्लिअर सगळ्यांना काय ते? सो 288 भागिले 2 अधिक 1 म्हणजे बहुमत. नका लिहू, चला सांगा, अर्ध करा. बे जागे व्हा बे. किती आलं? 100. जर b वर्ग 144 असेल, बघा b वर्ग 144 असेल तर b बरोबर किती असेल? क्या है? 12. ये वर्गमूळ में 144, बराबर ना. सो चौमूळ आलं का? चौमूळ, हा चौमूळ 144 वर्गमूळ किती? 12 का? बरोबर आहे का? मग आता मला सांगा, जर तुम्हाला बी ची किंमत 12 ही भेटली, आता ऐका, थोडं लेंदी झालं गणित ते, हे एवढं करावंच लागतं, याला दुसरा पर्याय नाही, याला हे इथे ठेवावंच लागतं, याची किंमत द्यावीच लागते. आणि मग ते काढल्यानंतर तुम्हाला बी म्हणजे तुम्हाला लोकांना रुंदी भेटली, म्हणजे बुंदी भेटली. किती भेटली? 12. आणि तुम्हाला आधीच म्हटलं गेलंय की एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे ह्याच्या डबल किती? 24. झालं. आता शेवटची पायरी, आपण ती पहिल्यांदा लांबी काढून घ्यायची. लिहून टाका ते लांबी म्हणजेच एल इज इक्वल टू ती 2b. 2b म्हणजे 12 गुणिले ते किती? 2 ना रे. 2b इज इक्वल टू 2 गुणिले 12. 12 दुने किती? 24. आता ऐका रे लेकरांनो सगळ्यांनी, तुम्हाला रुंदी भेटली 12, लांबी भेटली 24. तुमच्याकडे परिमितीचं सूत्र असं बोला काय ते? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. शेवटची पायरी घेऊन टाका. अशी एवढे लेंगदी गणित 2.5 मार्क करत असतात. 2.5 मार्कासाठी असंच गणित आलं पाहिजे. लय सोपं नाही. तर काय, एका आयताची लांबी 10 आहे, रुंदी 15 आहे, सांगा क्षेत्रफळ किती? घरी जा. असं कुठं असतं का? काय ते 10 काय 10 गुणिले 15 150? कोणी शेमडी पोरं पण सांगतील रस्त्याची, ते काय गरज नाही. असं पाहिजे उलट सुलट काहीतरी. सो लांबी किती आली सांगा लवकर? किती आली? ती 24. मग अर्थात तुम्हाला लोकांना परिमिती काढायची, तर परिमिती इज इक्वल टू 2 कंसात हे बोला रे, चला, लांबी अधिक काय? रुंदी. एखाद्याने डोकं लावलं असतं, मास्तर आम्ही असले काढत बसण्यापेक्षा लांबी म्हणजे काय बरं? ते 2 टाइम्स ऑफ रुंदी आहे ना, मग ते 2b आणि हा b, मग 3b झाला असता. मग 3 दुने 6. 6 नका ऐकू तुम्ही, चला तुम्ही असंच करा. डोक्याचं जे कळते तेवढंच नशीब. चला, हे 2 कंसात एल आणि बी सांगा. चला, एल बी वाले चला लवकर. काय? एल किती? 24 आणि बी किती? 12. मग ते 24 अधिक 12 मग ते 24 प्लस 12 असं करा. मग तुम्हा लोकांना उत्तर असं आलं 2 गुणिले इथं किती सांगा? 36. आणि 36 दुने 72 सेंटीमीटर एवढी त्याची काय असणार आहे? परिमिती असणार आहे. 72 सेंटीमीटर. आता थोडासा ह्याच्यावर खतरनाक क्वेश्चन नंबर 2 लिहा. क्वेश्चन नंबर 2 लिहा. एका आयताची लांबी, हे छापलं का? झालं काय? छापा लवकर, ते स्क्रीन कॉन्स्टंट ठेवायच.